ए वतन ए वतन ए वतन, जान मन जान मन जान मन, इसके वास्ते निसारे है तेरा मन मेरा मन। ए वतन ए वतन ए वतन, जान मन जान मन जान मन। जय हिंद। शिक्षण व्यवस्था तर खूपच खराब करून ठेवलेली आहे। ते नर्सरीची मुलं, ते फर्स्ट स्टँडर्डची मुलं, सेकंड स्टँडर्ड, त्यांना 18 पुस्तकं, 10 पुस्तकं त्यांना, त्या मुलांना वाचायला सुद्धा येत नाहीये। त्या मुलांना तुम्ही सांगता डायरेक्टली सेंटेन्स लिहायला यायला पाहिजे। तू लहान असताना तुला तरी सेंटेन्स देत होते का रे बाबा लिहायला? त्या मुलांवरती तुम्ही एवढं प्रेशर करता। नाही, आम्ही पॅरेंट्स म्हणून एवढा अभ्यास असतो, त्या मुलांना खेळायला आम्हाला पाठवायला भेटत नाही, कारण शाळेतून भरपूर अभ्यास दिलेला आहे, त्यांना होमवर्क आहे, त्याचे PDF आहे, त्यांचे इव्हॅल्युएशन करायचे, सगळ्या गोष्टी करायचे, प्रोजेक्ट कंप्लीट करायचे। आणि एक जाऊ द्या, ठीक आहे, तुम्ही टीचरना सुद्धा इलेक्शनच्या कामाला लावताना त्या टीचर लोकांना इच्छा नसते द्यायला मुलांना सोडून, पण त्यांच्यावरती ती जबरदस्ती असते तुमची। इलेक्शनची जाऊन कामं करा, इथे वर्ग सोडायचं आणि त्यांनी जाऊन इलेक्शनची कामं करायची। पण तुमची ती कामं झाली पाहिजे गव्हर्नमेंटची, बरोबर की नाही? मतदान किती दिलं, किती लोक मतदान करणार आहे हे तुम्हाला महत्त्वाचं आहे, पण ती शाळेमध्ये मुलं शिकतात आहे की नाही ते तुम्हाला महत्त्वाचं नाही। प्रत्येक BMC टीचरला तुम्ही जबरदस्ती इलेक्शन ड्युटीला लावता, त्या मुलांचं नुकसान किती होतं विचार केलाय? नाही केलाय। BMC मध्ये जे कामगार आहात त्यांना पण तुम्ही इलेक्शनच्या ड्युटीला पाठवता, त्याच्यासाठी वेगळी लोक नेमा ना तुम्ही। आहे ना तुमच्याकडे जागा तुमच्या मतदानासाठी, नेमा तुम्ही लोक वेगळी। काढा BMC मध्ये तुम्ही भरती, त्याच्यासाठी नाही काढू शकत? अरे सुधार शिक्षण व्यवस्था, आता पण अजून वेळ गेलेली नाहीये। आणि मी एवढंच बोलते, एवढं सगळं होऊन सुद्धा अजून त्या मुख्यमंत्री जो कोण आहे मोदी, मी असंच म्हणणार, जो कोणी आहे तो मोदी सरकार। दुसरं गोष्ट, मुलांना मारण्यात हा काहीही शहाणपणा नाही आहे। त्या एका मंत्र्याचा जर मुलं राजीनामा मागत आहेत तर तुम्ही द्या, तो घेऊ शकत नाहीये। मला सांगा, जेव्हा लहान लहान मुलींवरती बलात्कार होतो तेव्हा कुठे जाते ही सरकार? कुठे जाते? ह्यांच्या दांड्या आणि ह्यांच्या काट्या कुठे जातात? दांड्या काट्या तेव्हा नाही भेटत जेव्हा 3 वर्षाच्या 4 वर्षाच्या मुलीवरती बलात्कार होतो, रस्त्याने चालणारी बाई सेफ नाही आहे, तेव्हा कुठे जाते ही पोलीस? कुठे जाते ती पोलीस? आणि तो काय, तो फडणीस काय बोलतो, तो शांततेने करायचं, आतंकवादी आहेत ते, हे आहेत ते आहेत। अरे जा ना बाबा, तुझ्या मुलीला विचार ना की शिक्षण व्यवस्था किती घाण आहे। तुम्ही तुमची मुलं शिकवायला बाहेर गावी पाठवता रे, आम्ही गरिबांनी कुठे शिकवायचं? रस्त्यावरती फेरीवाल्यांना उचलताय, त्यांना मारताय, त्यांना बसून देत नाहीये। मग त्यांना एक काम करा ना, तुम्ही त्यांना अशी काहीतरी मार्केट करा, जागा करा की जाऊन ते तिकडे बसू शकतात। खरं बघायला गेलं ना, जे दुकानवाले आहेत ना ते तुम्हाला टॅक्स देतात, ते तुम्हाला जास्त पैसे देतात। ते रस्त्याचे गरीब तुम्हाला टॅक्स देत नाहीत का? देतात की नाही देतात? देतात ना ते पण। आमच्या टॅक्समधनं तुम्ही गव्हर्नमेंटचा पगार भरता, सगळ्या गोष्टी भरता। रस्त्यावरती त्यांना मारता तुम्ही, भाजीवाल्यांना सगळ्यांना मारता। तुमचा खरं फायदा माहिती आहे का? जेव्हा ते दुकानवाले तुम्हाला टॅक्स वगैरे सगळं पुरवतात ना, आज जर रस्त्यावरती काही विकत भेटलं नाही तर शेवटी पब्लिक दुकानातच जाणार ना। फायदा कुणाचा होणार? दुकानदारांचा होणार। गव्हर्नमेंट इतकी शाणी आहे ना की विचारायला नको। तर ज्या पोटासाठी लांबून लोक येतात ते कमवायला बसतात, 10 रुपये, आज त्यांच्या रोजगारावरती तुम्ही मारता, त्यांना रोजगारवर त्यांना तुम्ही हे करता। नुसते बघायला गेला गोष्टींची तुम्ही वाट लावून ठेवलेली आहे। नम्रपणे विनंती करते सरकारला, त्या मुलांचं मागणं मान्य करा, ते काहीही चुकीचं करत नाही आहेत, त्यांना सपोर्ट करा।
कारण की प्रत्येक वेळी हे होत राहणार, पेपर फुटत राहणार, मुलांचे जीव जात राहणार. आणि तुम्ही म्हणता ना आजची युवा पिढी ही आपल्यासाठी पुढे जाऊन काही ना काही करणार, मग तुम्ही त्या युवा पिढीसाठी काय करताय? काही नाही करत आहेत. कळलं? तुम्ही फक्त त्यांना लाठीचार मारताय आहे. हे आज रस्त्यावरती आले ह्याचे पण कारण तुम्हीच आहात. कळलं? आज जर तुम्ही त्यांचं शांतपणे ऐकलं असतं तर त्यांना रस्त्यावरती यायची गरज नसती. समजलं? पेपर डॉक्टर हवाय तुम्हाला, डॉक्टर हवेत ना, ते जेव्हा नीटची एक्झाम देणार तेव्हा ते डॉक्टर बनणार. तुम्ही आत्ताच पेपर लीक करताय, उद्या तुम्ही हॉस्पिटलला मरत असणार ना, तोच डॉक्टर तुम्हाला वाचवायला येणार नाही. कारण की त्याच्या एक्झामच्या वेळी तुम्ही किती त्रास दिला हे त्याच्या लक्षात राहिलं ना, तर तो तुम्हाला इंजेक्शन देऊन मारून टाकेल तो. मग काय कराल तुम्ही? नीटची एक्झाम कशाला देतात? मेडिकलला जाण्यासाठी ना. आज त्या स्टुडंटला तुम्ही मारताय. तुम्हाला कोणी अधिकार दिलाय लोकांच्या मुलांना हात लावायचा? ते शांततेमध्ये करतात आहे ना. तुम्हाला काही नाही, तुमच्यावरती आलं की त्या पोलिसांना तुम्ही पुढे करताय, आणि त्यांना त्या मुलांना मारायला लावताय. शिक्षण व्यवस्था इतकी घाणेरडी झाली आहे ना, इतकी घाणेरडी झाली. माझी स्वतःची मुलगी 2nd स्टँडर्डला 1st स्टँडर्डला, त्या मुलीवरती अभ्यासाचं एवढं प्रेशर आहे. तुम्हाला पेपर रायटिंगमध्ये पाहिजे, त्या मुलीला रिडिंग यायला पाहिजे, एव्ह्युलेशन आहे, सगळं आहे. अरे तुम्ही लहान असताना तेवढी अभ्यास केली होती का? मग आज त्या लहान मुलांना खेळण्याच्या वयामध्ये तुम्ही अभ्यासाचा प्रेशर टाकता. आणि ती मुलांनी अभ्यास नाही केला, मग पॅरेंट्स मीटिंगला त्या आई वडिलांना सांगणार तुमची मुलं अभ्यास करत नाही, तुम्ही करून घ्या. मग आई वडील त्या मुलांना शाळेच्या प्रेशरवरनं तुम्ही त्या मुलांकडून अभ्यास करून घेतात. शिक्षण व्यवस्था चेंज करा. कळलं? नाही स्वतः तुम्ही अभ्यास करा. त्या मंत्र्याला सांगा तू वर्षभर बस ना रे बाबा एखाद्या एक्झामला, बस एखाद्या पेपरला, आणि मग तुझा पेपर लीक होऊ दे. जेव्हा तुम्ही राजकारणामध्ये तुम्हाला निवडून येत नाही ना, तुम्ही मग परत निवडणूक करता का? नाही करत ना. निवडणूक होते का तुमची परत? नाही ना. मग का मुलांबरोबर असं वागताय? कोणी अधिकार दिलाय तुम्हाला? आणि मोदी सरकारने तर वाटच लावलेली आहे. मी असं नाही की शिवसेना हे ते, जेव्हापासून मोदी सरकार आली आहे गॅस सिलेंडरचा प्रॉब्लेम आहे. गरीब जनता काय करणार सांगा मला? 25 दिवसाने गॅस बुक होतो. ज्याच्याकडे सिलेंडर आहे तो 1.5 महिन्याने गॅस बुक करतो. ज्याची जास्त फॅमिली त्याने काय करायचं विचार करतो? नाही करत. ह्याच्यामध्ये गरीब जनता भरडली जाते. नमस्कार. आज जे चालू आहे, मुलांना मारत आहे, दिल्लीला जे झालेलं आहे, मुलांचे नीट पेपर फुटत आहे. जो मंत्री आहे त्याला सांगा वर्षभर तू अभ्यास कर आणि नंतरला जेव्हा तुझी परीक्षा असेल तेव्हा तुझा पेपर फुटेल, तेव्हा तुला अक्कल होईल. लहान मुलांच्या मनाशी किती खेळतो, त्यांच्या डोक्याशी किती खेळतो. जेवढी मुलं मेली आहेत सगळ्यांना कारणीभूत कोण आहे? तोच आहे. दुसरी गोष्ट, आज एवढं सगळं होतं, दिल्लीला झालंय, शिवाजी पार्कला होतंय, मोदी सरकार काय करतंय? काहीच नाही. काही मंत्र्याचा तुम्ही राजीनामा नाही घेऊ शकत? एवढं कठीण आहे त्या मुलांना मारण्यापेक्षा? घेऊ शकतात ना तुम्ही राजीनामा. आणि मुलं काही चुकीचं करत नाहीये. आज वर्षभर ते अभ्यास करतात, त्यांचे आई वडील कष्ट करतात, ते पैसा पाण्यासारखे ओततात. त्यांना माहिती की किती त्रास होतो. त्या मुलांना दिवस रात्र ती मुलं अभ्यास करतात. आणि तुम्ही काय करताय? कुठेतरी पैसे खाताय आणि पेपर लीक करताय. आणि जेव्हा ती मुलं हक्कासाठी गेली तर त्यांना मारतायत. पोलीस काय करतात? त्या मुलांना खोटं खोटं ड्रग्सच्या ह्याच्यामध्ये अडकवणार, त्याच्यात अडकवणार बोलतात. का? कशामुळे? आज माझा पण मुलगा 10वीला आहे. उद्या 10वीचा पेपर तुम्ही लीक कराल, वर्षभर त्या मुलाने अभ्यास केला तरी काय करायचं? त्याच्या आई वडिलांनी काय करायचं? उत्तर आहे याचं तुमच्याकडे? नाहीये ना. आज आम्ही ट्युशनला 8,000 रुपये भरतो. कशाला? का आमच्या मुलांनी लाचला जाऊन जीव द्यायला, आत्महत्या करायला? आज शिक्षण व्यवस्था किती खराब आहे. तुम्ही BMCचा बोलताय, BMCच्या मुलांना कपडे देताय, जेवण देताय, हे सांगताय. कपडे वाटायचे म्हणून वाटतात. त्या मुलांना ते कपडे बरोबर येतात नाही येतात हे कोणी बघत नाही. दिलंय ना गव्हर्नमेंटनी, बस ते घाला. नाही होते तर तुम्ही विकत घ्या. कशाला गव्हर्नमेंट स्कूल काढलेली आहे? प्रत्येक गोष्टीला तुम्ही हे करताय. ते मुलं स्वतःच्या शिक्षणासाठी, अधिकारासाठी लढताय, तर तुम्ही त्यांना मारताय. कुठे गेली ती न्याय व्यवस्था? मोदी सरकार कुठे गेली?
आणि सरकार वगैरे असं काही नाही. सगळे सगळे एका माळ्याची मणी आहेत. ज्याला जिथे पापड भाजायला भेटतो ते भाजून घेतात आहेत. ह्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचा विचार कोणी केलाय का? नाही केलाय. आता एवढं सगळं होऊन सुद्धा का त्या शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला जात नाहीये? मोदीला तेवढं कठीण आहे? नाही ना. मग का? आता मुलांचा विचार करता का तुम्ही? मोदी बोलतो लाडकी बहीण लाडकी बहीण. अरे त्याच लाडक्या बहिणींच्या मुलांना तुला मारायला तुला काही होत नाही, तुला काही जात नाही तुझं. आता आमच्या मुलांचं डोकं फुटलं तर आम्हाला माहितीये ना त्यांना किती त्रास होतोय. तुझं लग्नच झालेलं नाही, तुला काय कळणार आहे रे? हा, जे स्वतःची मुलं जन्माला घातली असते तर तुला समजलं असतं ना. आज तुला मतदान आम्हीच देतोय, आम्ही देतो म्हणून